नमस्ते सुमहामाये, श्रीपीठे सूरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार भक्तांनो, बघा 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज शारदीय नवरात्र उत्सवातील 9वा दिवस 9वी माळ। बघा, माळ जरी 9वी असली तरी आज दुर्गा अष्टमी आहे। यावेळेस पहिल्यांदाच असं झालेलं आहे की ही नवरात्र 11 दिवसांची आलेली आहे। बघा, काल संध्याकाळी 8व्या माळीला काल संध्याकाळी अष्टमी तिथी सुरू झालेली आहे, तर आज संध्याकाळपर्यंत अष्टमी तिथी असणार आहे। आज रात्रीपासून नवमी तिथी सुरू होणार आहे आणि उद्याच्या दिवशी ही नवमी तिथी समाप्त होणार आहे। त्यामुळे जी काही अष्टमीची आपल्याला सेवा करायची आहे ही आज करायची आहे। खरी दुर्गा अष्टमी ही आज आहे। दुर्गाष्टमी नवरात्रातील सर्वात प्रभावी दिवस, सर्वात महत्त्वाचा, सर्वात मोठा दिवस। जे लोक नवरात्रीत 9 दिवस काही करत नाही ते लोक सुद्धा या दुर्गाष्टमीच्या दिवशी काहीतरी सेवा करतात। अष्टमी तिथीच लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि आज तर दुर्गाष्टमी आहे, जी नवरात्रातील सर्वात मोठी तिथी आहे। बघा, आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या आयुष्यात पैसा असावा, माझ्या कुटुंबात सुख असावं, माझ्या घरामध्ये नेहमी ऐश्वर्य असावं, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा नेहमी पैशांनी भरून राहावा, माझ्या घरात कधीही दरिद्रता नसावी, माझ्या घरात कधीही गरिबी नसावी। प्रत्येकाला वाटतं, अगदी तुम्ही असाल किंवा मी असेल। त्यासाठी आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या कष्टाला आणि मेहनतीला बघा नशीब साथ देणं खूप महत्त्वाचं असतं। आज या दुर्गाष्टमीला मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा एक सेवा सांगणार आहे। ही एक सेवा, हा एक उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी केला, आयुष्यभर कधीच तुमचं जे नशीब आहे ते हरणार नाही। प्रत्येक कामात तुमचं नशीब उज्ज्वल ठरेल, तुम्हाला साथ देईल, मनातील इच्छा पूर्ण होईल, पैसा, धन, संपत्ती यामध्ये बरकत येत राहील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही दारिद्र्य जे आहे ना तुमच्या घरामध्ये, गरिबी आहे ती निघून जाईल। बघा, हा उपाय मिठाचा आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की मिठाचा संबंध हा थेट माता लक्ष्मीशी आहे। मिठाने आपण कर्जातून मुक्तता मिळवू शकतो, मिठाने आपण श्रीमंती आणू शकतो, मिठाने लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो, मिठाने आपण आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला हवं आहे ते प्राप्त करू शकतो। लहानपणापासून तुम्ही ऐकलं असेल, तुमची आजी असेल, आई असेल, घरात जर लहान बाळ असेल तर हातात मीठ घेते, हाताच्या 5 बोटात मीठ घेते, बाळावरून उतरवते, घराच्या बाहेर टाकते। का तर मिठाने नजर लवकर उतरते। जेव्हा आपल्या घरामध्ये खूप गरिबी किंवा खूप दरिद्रता असते तेव्हा आपली आई एका लाल कापडामध्ये थोडंसं मीठ बांधून आपल्या कपाटात ठेवते। का तर मिठाने लक्ष्मी खेचली जाते। बघा, याच मिठाचा हा सर्वात प्रभावी उपाय तुम्हालाच दुर्गा अष्टमीला करायचा आहे। काय करायचं, संध्याकाळी दिवसभरात म्हणजे अगदी आत्तापासून दिवसभरात संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता। सगळ्यात पहिली गोष्ट करायची, नकारात्मकता दूर। कारण जेव्हा नकारात्मकता दूर होईल, निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल, तेव्हाच घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल। एक चिमूटभर मीठ घ्यायचं, आपल्या हाताच्या 5 बोटात चिमूटभर मीठ घ्यायचं आणि 5 काळी मिरी घ्यायची। दोनही गोष्टी उजव्या हाताच्या 5 बोटांमध्ये पकडायच्या, घरातल्या सगळ्या भिंतींना, समजा अशा भिंती आहेत त्या भिंतींना स्पर्श करायच्या, पूर्ण 4 कोपऱ्यांना ह्या स्पर्श करायच्या, घराच्या बाहेर यायचं आणि घराच्या बाहेर या गोष्टी फेकून द्यायच्या, हात झटकायचे। जसं तुम्ही हे मीठ घराला स्पर्श कराल, जशी काळी मिरी घराला स्पर्श कराल आणि जशी तुम्ही या दोनही गोष्टी घराच्या बाहेर फेकाल, घरात असलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता, अवलक्ष्मी, बाधा सगळं त्या मिठासोबत घराच्या बाहेर जाईल। ही पहिली गोष्ट करायची। आता पुढचा उपाय काय करायचं, एक छान भांडं घ्यायचं, काचेचं किंवा मातीचं कुठलंही एखादं भांडं, बरणी, एखादी तुमच्याकडे बॉटल असेल तर बॉटल घेऊ शकता, चालेल। जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोरं करकरीत मीठ घालायचं। आता घरामध्ये 4 पॅकेट आणून ठेवलेले आहे, ते त्यातलं एक पॅकेट घेऊ का, चालेल। जे पॅकेट तुम्ही खोलाल आत्ता तेच घालायचं। वापरताय, जेवणात टाकताय ते मीठ घ्यायचं नाही, उष्ट मीठ घ्यायचं नाही, तर कोरं करकरीत दुकानातून आणलेलं एक मिठाचं पॅकेट घ्यायचं। जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये हे मिठाचं पॅकेट छान टाकायचं खोलून, ठीक आहे। हे मीठ त्या पॅकेटमधून त्या भांड्यामध्ये घालायचं। आता देवघराच्या समोर बसायचं, जिथे तुम्ही घट मांडलाय, घट मांडलेला असेल नसेल, तुम्ही दिवा तर लावला असेल, त्या दिव्याच्या समोर एक आसन घालून बसायचं। ही जी बरणी किंवा हे जे भांडं घेतलेलं आहे मिठाचं ते पाटावर किंवा चौरंगावर, काहीच नाही तर आपल्या समोर एका कापडावर ठेवून द्यायचं, ठीक आहे। आता काय करायचं तर तुम्हाला एक छोटंसं
एक छोटंसं पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. छोटं पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये एक सफेद रंगाचं फूल ठेवायचं. चाफ्याचं ठेवा किंवा कुठलंही मोगऱ्याचं ठेवा, कुठलंही सफेद रंगाचं. सगळ्यात पहिले जर तुम्हाला पांढऱ्या रुईचं फूल मिळालं तर खूप भाग्यवान समजा. पांढऱ्या रुईचं फूल असेल तर ते नाही, तर कुठलंही सफेद रंगाचं फूल त्या पिवळ्या कापडावर ठेवायचं आणि त्याच्यासोबत त्यावरती एक सिक्का ठेवायचा. 1 रुपयांचा, 5 रुपयांचा, 10 रुपयांचा, 2 रुपयांचा, कुठलाही एक सिक्का ठेवायचा. जो सिक्का तुम्ही ठेवलेला आहे त्या सिक्क्याच्या वरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं. हळद कुंकू घ्या, थोडंसं पाणी घाला, एक थेंबर ओलं करा, हळदी कुंकवाचं स्वस्तिक त्या सिक्क्यावर काढा. आता या सिक्क्यावरती तुम्हाला 7 वेळा श्रीसूक्त म्हणून तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे. जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करतो सेम तसंच तुम्हाला त्या सिक्क्यावरती कुंकुम अर्चन करायचं आहे. श्रीसूक्त म्हणायचं, कुंकू अर्चन करायचं, श्रीसूक्त म्हणायचं, कुंकू अर्चन करायचं 7 वेळा. फलश्रुती नाही म्हटली तरीही चालेल, शेवटी 7व्या वेळी फलश्रुती म्हटली तरीही चालेल. ठीक आहे. आता 7 वेळा कुंकुम अर्चन करून झालं की त्याच्यानंतर हे पांढऱ्या रंगाचं फूल, त्याच्यासोबत टाकलेला हा सिक्का आणि त्याच्यावर असणारं कुंकू. ठीक आहे. ह्या 3ही गोष्टी घट्ट बांधायच्या. 3ही गोष्टी पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायच्या. आता ही तयार केलेली जी पोटली आहे ती सगळ्यात आधी देवघरात जिथे तुम्ही माता लक्ष्मीची किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती ठेवलेली आहे तिच्या समोर ठेवून द्यायची. ही पोटली माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायची. त्या पोटलीला धूप दीप ओवाळायचं, म्हणजे समोर लावलेला दिवा ओवाळायचा, उदबत्ती ओवाळायची, थोडासा कापराचा धूर दाखवायचा. जेव्हा कापराचा धूर दाखवाल तेव्हा त्या कापरामध्ये 7 लवंगा घालायच्या. 7 लवंगा आणि 7 कापराच्या वड्या, दोनही गोष्टी जाळून त्याचा जो धूर असेल तो धूर त्या पोटलीला अर्पण करायचा. त्याच्यानंतर ही पोटली माता लक्ष्मीच्या समोरून उचलायची. उचलल्यानंतर जी बरणी तुम्ही घेतलेली किंवा जे भांडं तुम्ही मिठाचं घेतलेलं आहे त्यातलं मीठ थोडंसं हाताने बाजूला करायचं, मध्ये एक छोटासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये, त्या मिठाच्या खड्ड्यामध्ये ही पोटली दाबायची. वरून पुन्हा मीठ घालायचं आणि या बरणीचं झाकण घट्ट लावायचं. तुम्ही भांडं घेतलेलं असेल तर त्या भांड्याच्या वरती लाल रंगाचं कापड टाकायचं. भांडं घेतलेलं असेल तर भांड्यावरती लाल रंगाचं कापड ठेवायचं. आता अष्टमीच्या दिवशी लक्षात ठेवा, आज अष्टमीच्या दिवशी हे तुम्ही देवघराच्या समोर केलंय तर तुम्हाला इथून म्हणजे या अष्टमीपासून पुढच्या अष्टमीपर्यंत म्हणजे 1 महिना, प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी तिथी येते. या अष्टमीपासून पुढच्या अष्टमीपर्यंत ते मीठ हलवायचं नाही, त्या मिठाला हात लावायचा नाही, त्या मिठाच्या वरती टाकलेलं कापड असेल ते काढायचं नाही, झाकण लावलं असेल तर ते सुद्धा उघडायचं नाही. पूर्ण 1 महिना पुढची अष्टमी येईपर्यंत ही बरणी किंवा हे भांडं देवघरात तिथेच ठेवायचं. रोज नित्य नियमाने त्या बरणीला किंवा त्या भांड्याला धूप दीप ओवाळायचं आणि रोज 7 कापराच्या वड्या आणि 7 लवंगा त्या बरणीच्या म्हणजे त्या मिठाच्या समोर जाळायच्या आणि त्याचा धूर त्याला अर्पण करायचा. आणि रोज आजपासून लक्षात ठेवा, रोज आजपासून पुढच्या अष्टमीपर्यंत 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं. नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदास्ते महालक्ष्मी नमस्तुते. रोज 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम लक्षात ठेवा. ठीक आहे. आता महालक्ष्मी अष्टकम म्हणून झालं की त्याच्यानंतर ही बरणी तिथे तशीच ठेवायची, कुणीच तिला स्पर्श करायचं नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळा तिथे बसायचं, पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, 7 लवंगा आणि 7 कापराच्या वड्या जाळायच्या, तो धूर तिथे अर्पण करायचा. जेव्हा पुढची महाअष्टमी येईल तेव्हा त्या अष्टमीच्या दिवशी काय करायचं, या भांड्यावर झाकण ठेवलेलं असेल तर ते काढायचं, कापड ठेवलं असेल तर ते बाजूला करायचं आणि त्या मिठामध्ये घातलेली ही जी पोटली आहे पिवळ्या रंगाची ती काढायची. ही पिवळी पोटली त्या मिठातून बाजूला काढायची. आता त्याच्यामध्ये घातलेला जो सिक्का आणि कुंकू आणि त्याच्यासोबत असणारं फूल आहे, हे 3ही वस्तू लक्षात ठेवा, ह्या 3ही वस्तू तुम्हाला काढायच्या आहेत. पिवळ्या कापडातून 3ही वस्तू काढायच्या आहेत आणि या 3ही वस्तू एखाद्या चांदीच्या डबीत भरायच्या आहेत. चांदीची छोटी डबी, मोठी डबी, मोठी खूप घेतली तर 250 रुपयाला मिळते आणि छोटी घेतली तर ती 150 ते 200 रुपयाला मिळते. या चांदीच्या डब्यात हे कुंकू पण ठेवायचं, तो सिक्का पण ठेवायचा आणि त्याच्यासोबत असणारं जे फूल आहे ते सुद्धा ठेवायचं. आणि ही जी चांदीची डबी आहे, ही चांदीची डबी आपल्या तिजोरीत ठेवायची. जिथे तुम्ही पैसा ठेवताय, जिथे तुम्ही तुमचं थोडंफार का होईना सोनं ठेवताय
त्या ठिकाणी चांदीची डबी ठेवायची. बघा, हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला एक 10-12 दिवसातच, म्हणजे या उपायाने तुम्हाला 10-12 दिवसातच अनुभव येईल. खूप असणारं दारिद्र्य कुठेतरी कमी होत जाईल, कर्जातून मार्ग मिळत जाईल, कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तो येत राहील. धनाची जी काही समस्या आहे ती सुटत जाईल, आर्थिक प्रगती होत राहील, लक्ष्मी साथ देईल. जे कष्ट करताय, तुम्ही हा उपाय करताय म्हणजे मी हा उपाय करते तर माझ्या पतीला यश मिळेल, या उपायाने तुमच्या मुलांना यश मिळेल. बघा, खूप सोपा आणि खूप साधा उपाय आहे, काहीच जास्त नाही. तर आता ही पोटली किती दिवस कपाटात ठेवायची, तर पुढची नवरात्र येईपर्यंत ठेवा, कमीत कमी 6 महिने तरी ही ठेवा. ही पोटली फक्त तुम्हाला लाभ देईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.